महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आरक्षण चळवळीमध्ये काम करणाऱ्या विविध संघटनांचे संस्थापक सन्माननीय नेते मंडळी, राज्यात काम करणारे त्यांचे राज्याचे पदाधिकारी, चळवळीत काम करणारे संपूर्ण लघुसैनिक, माझ्या समाज बांधवांनो आणि विशेषत्वाने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण चळवळीमध्ये काम करणारा वर्ग आणि या चळवळीच्या विरोधात एक प्रतिगामी शक्ती म्हणून, या मार्गाचा अडसर म्हणून, गतिरोधक म्हणून उभा टाकलेला एक आरक्षण वर्गीकरण विरोधी वर्ग, अशा सर्वच वर्गामध्ये काम करणाऱ्या समर्थक आणि विरोधक अशा दोन्ही गटातील काम करणाऱ्या सर्व महोदयांना या ठिकाणी माझ्याकडून सन्माननीय आपल्या सर्वांचा आदरपूर्वक क्रांतिकारी सप्रेम जय रोजी, जय भीम, जय संविधान, जय शिवराय, जय ज्योती या ठिकाणी आपल्याला करून आजच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचा योग या निमित्तानं जुळतो आहे. गेल्या 2 महिन्यापासून या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात या देशाच्या भारतीय सर्वोच्च न्यायालयानं 1 ऑगस्ट 2024 ला अनुसूचित जाती वर्गीकरणाच्या बाजूने जो निकाल दिला, त्या निकालाच्या नंतर पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बदर साहेब यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारनं समिती नेमली. या समितीनं 16 मार्च 2026 ला सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि सरकारकडे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भाने या समितीनं आपला अहवाल सादर केला. बदर समितीनं 1 एप्रिल 26 ला या राज्याच्या कॅबिनेट समोर हा अहवाल आला. अहवाल आल्याच्या नंतर 10 एप्रिल राज्य सरकारने निर्णय घेतला की न्यायमूर्ती अनंत बदर समितीनं जो अहवाल सादर केलाय त्या अहवालाच्या अनुषंगाने त्याला पूर्णत्वाचा प्रश्न नेण्यासाठी शासन स्तरावर प्रशासकीय प्रक्रिया म्हणून त्यांना शासनाला ज्या गोष्टी आवश्यक वाटल्या त्या अनुषंगाने शासनानं पुनश्च एकदा या राज्याचे मुख्य सचिव राजेशजी अग्रवाल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय विभागाचे सचिव असतील आणि न्याय विधी विभागाचे सचिव असतील अशी 3 सदस्यीय समिती नेमल्या गेली. आणि त्या समितीनं ज्या हरकती आणि सूचना महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मागवल्या तर ती प्रक्रिया सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण झाली. आणि मग ही प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर जो अनुसूचित जातीतील उपेक्षित वंचित दुर्लक्षित घटक आहे त्या घटकाला न्याय मिळण्याच्या अनुषंगाने अनुसूचित जाती वर्गीकरण चळवळीचे समर्थक, लढाईचे समर्थक या राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून जे काम करत आहेत त्यांनी रस्त्यावर येण्याची भूमिका, शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली. आणि ती स्वीकारल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं राजेशजी अग्रवाल समितीने ज्या सूचना आणि हरकती मागितल्या या संधीचा गैरफायदा म्हणा किंवा फायदा म्हणा, जी संधी इतरांना मिळाली त्याच्यामुळे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा जवळजवळ 3 दशकांपेक्षा जास्त मोठ्या आक्रमकपणाने हा लढा वेगानं सुरू असताना अचानक एप्रिल महिन्यामध्ये याला मोठ्या प्रमाणात विरोध सुरू झाला. जो कधी नव्हे तो एप्रिल महिन्यामध्ये सुरू झाला. आणि त्यामुळं या चळवळीच्या अनुषंगानं जी लढे उभारल्या गेली, जी सभा, संमेलन, परिषदा, आंदोलन या ठिकाणी होत आहेत, तर त्याच्या अनुषंगानं जो अज्ञानी घटक आहे दोन्ही बाजूचा यांच्याकडून जातीवाचक कमरेखालचं असलेल्या भाषा बोलण्याचं काम किंबहुना मातंग समाजातील सोयीमध्ये काम करणाऱ्या ज्यांनी आपल्या घरावर तुळशी पत्र ठेवलं अशा सन्माननीय ज्येष्ठ नेत्यावर या ठिकाणी खालच्या स्तरावर आरक्षण वर्गीकरण विरोधी गटाकडून मोठ्या प्रमाणावर चिखलफेक या ठिकाणी व्हायला लागले.